पुण्यात 31 डिसेंबरला होणाऱ्या बेकायदा पार्ट्या आणि बनावट मद्य विक्रीवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 17 पथके तैनात करण्यात आलेत। पुणे शहर आणि जिल्ह्यात ही पथकं गस्त घालणार आहेत। अमरावतीत चोरट्यांनी मंदिरावर डल्ला मारल्याची घटना घडली। अमरावती जिल्ह्यातील खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंडिकापूर येथील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या मरी माता मंदिरात चोरट्यांनी चोरी केली। यात अंदाजे 53,000चे साहित्यांसह रोख चोरट्यांनी लंपास केले आहे। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला। पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे। अमरावतीत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळते। 5 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे। 52 संशयित रुग्णांचे सॅम्पल विद्यापीठ प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवण्यात आले होते। येथील 5 रुग्णांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे। यातील 2 रुग्ण अमरावती शहरातले आहेत, तर 3 रुग्ण हे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी आले होते। त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क आणि कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे। अमरावतीत चोरट्यांनी मंदिरावर डल्ला मारल्याची घटना घडली। अमरावती जिल्ह्यातील खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंडिकापूर येथील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या मरीमाता मंदिरात चोरट्यांनी चोरी केली। यात अंदाजे 53,000चे साहित्यांसह रोख चोरट्यांनी लंपास केले आहे। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे। अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे। याच विधीची तारीख आणि वेळ पुण्याच्या पंचांगकर्त्यांनी निश्चित केली आहे। पुण्यातील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढला आहे। शुक्रवारी नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद राहणार आहे। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद असेल। नवी मुंबईमध्ये खारघर, पनवेल आणि कामोठे विभागात रात्री 10 वाजेपर्यंत पाणी येणार नाही, तर शनिवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे। पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले। नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी तसेच अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत। वाहतूक पोलिसांचे पथक शहरातील मुख्य चौक तसेच मुख्य रस्त्यांलगत तैनात केले जाणार असून त्याद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे। तर अंमली पदार्थ तस्करांवर आणि सेवन करणाऱ्यांवर गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक पोलीस नजर ठेवून आहेत। पेट्रोल आणि डिझेल 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सर्वसामान्य जनतेसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू झाल्या, त्यामुळे नवीन वर्षात देशवासियांना गिफ्ट मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळाराम मंदिराला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले। काळाराम मंदिराचे पुजारी आणि महंत सुधीरदास महाराज यांनी निमंत्रण दिले आहे। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाव्य नाशिक दौरा आहे। याच दौऱ्यादरम्यान काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन प्राणप्रतिष्ठा करण्याची मागणी महंतांनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा खाली घसरलाय। वाढत्या थंडीचा परिणाम
मानवी जनजीवनाप्रमाणे मुख्य प्राण्यांवरही होताना दिसतोय। सारंगखेडा घोडे बाजारात घोड्यांची विशेष काळजी घेतली जाते। घोड्यांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी विशेष अशा उबदार कपड्यांची झूल त्यांच्या अंगावर टाकून शरीरातील तापमान कायम ठेवले जात आहे। मका, बाजरी, गरम मसाले, गरम पाणी हे घोड्यांना खाण्यासाठी दिले जात आहे। मराठवाड्यात वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन झाले असून लवकरच जालना मुंबई रेल्वे धावणार आहे। जालना ते मनमाड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने वंदे भारत ही 8 डब्यांची रेल्वे धावणार आहे। या रेल्वेची जालना ते मनमाड दरम्यान यशस्वी चाचणी आता घेण्यात आली आहे। 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार आहे। या कार्यक्रमाची जय्यत तयारी देखील सुरू आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि जिल्ह्यातील सर्वच आमदारांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे। 31 डिसेंबरच्या दिवशी रात्री 1 वाजेपर्यंत नाशिक शहरातील हॉटेल आणि बार चालू ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी परवानगी दिली आहे। तर दुसरीकडे धिंगाणा घालणाऱ्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झालेत। अनेक जणांनी तयारी केली आहे। नागरिकांच्या या उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी पोलीस आता सज्ज झालेत। नववर्ष स्वागतासाठी पुढील 2-3 दिवसात लाखो पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल होतील। अशा वेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे। समुद्र किनारे, गडकिल्ले आणि महत्त्वाच्या पर्यटन स्थळी 1,500 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात असतील। दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर प्रतिबंध ठेवण्यासाठी ब्रेथ एनालायझरचा वापर केला जाणार आहे। त्यासाठी 15 मशीन सज्ज आहेत। महिलांची छेडछाड रोखण्यासाठी किनारी भागात साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत। नववर्ष स्वागताचा आनंद सर्वांनी शांततेत लुटता यावा यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे।